रामकृष्ण हरी माऊली. तर पंढरीच्या वाटेवर आपण आता आहोत आणि याच पंढरीच्या वाटेवर अनेक माऊली आपल्याशी भेटतात, गप्पा मारतात, त्यांच्या भावना सांगतात, अनुभव सांगतात. अशाच माऊलींशी आपण गप्पा मारूयात. माऊली कुठून आले? बोला. बीडून. बीडून होय. मराठवाडा. मराठवाडा. कसं वाटतंय वारीला येऊन? मला वाटतं ना एकदम. पाऊस पाणी आहे का बीडला? हो, पाडा पाऊस. पडलं होय. पाडा. शेतकरी आहे तुम्ही? हो, शेतकरी. काय आहे शेतात? शेतात कापूस, ऊस. तुमच्या माऊली तुम्ही कुठून आले? बीडून. सगळी बीडची दिंडी हा, आहे. बीडची. काय शेतकरी का तुम्ही पण? हा, शेतकरीच. कसं वाटतं दिंडीला येऊन? चांगलं वाटतंय. चालले जाता एवढं? हा, चांगलं. तुम्ही कसे मागे राहिले पण? नाही, माग दिंडी पाठी माग आहे आमच्या. दिंडी पाठीमागे. हा. बरं. हा? दुपारचा मुक्काम माग होता आमचा ठेपा. अच्छा. म्हणून आता पुढे पुढे. आपल्या सोबत आणखी काही माऊली आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूया. काय म्हणता बीडकर? बरं आहे मावशी, बरं आहे का? बरं आहे. कसं चाललंय? बेस्ट चाललंय. तुमचं बाबा? बेस्ट चालू. तू सगळ्यांपेक्षा तुमचा रुमाल वेगळा आहे. हो, कसं काय? आम्ही हातकर धनगरीत. काय? हातकर धनगरीत. अच्छा. हातकर धनगर. हो, ते काय असतं? शेती. धनगर माहितीये. हातकर धनगर काय? मेंढ्या करते. मेंढ्या. हा, मग ते माहिती. हा, मेंढ्या. मेंढ्या चालतात. बरं. मग आता मेंढ्यांकडे कोण बघणार तुम्ही वारीला? पोरं आहेत ना दुसरे घरचे. पोरं आहेत, गाढवं आहेत, घोडे आहेत. गबाळ न्यायला. हा. हा. म्हणजे आता बीड मध्येच राहता का तुम्ही? खेडेगावात. कुठं? माझा तालुका बीड मध्ये. माजलगाव. हा, माझा तालुका. गाव कोणतं? मंगरूळ बापमाऱ्याचा. अच्छा. माझा तालुका मध्ये मंगरूळ. मंगरूळ मधून. अच्छा. शेती आहे का तुमच्याकडे? का तुम्ही हाय शेती. शेती आहे. हा, 4-5 एकर राणे. अच्छा. काय लावलं? ऊस आहे, सरकी. बाबा तुम्ही लय शांत बसले. हो, मला काय करायचं तुम्ही पण शेतकरी? हो, शेतकरी. कसं वाटतं एवढं चालून? बराच चढ चढून आले तुम्ही. खूप मोठा चढ होता. मग पाय दुखत गोळ्या खातो चालतो काय वारी का करता मग एवढं? काय आणतं तुम्हाला वारीमध्ये धरून? करून मागणी करते मग आम्ही करतो दादा. पुढं काय दिसले कोणाला वारी. घरी राहत नाही. काय बाबा घरी राहत नाही. हो, घरी राहत. काय भेटतं वारी करून? काय भेटतं? काय भेटतो म्हणजे देव भेटतो ना. देव भेटतो ना. मला हेच ऐकायचं होतं. देव आनंद वाटतंय, आनंद. आनंद. हा, आनंद वाटतंय. काय मागणार माऊलीकडे आता जाऊन? काही नाही मागायचं. काहीच नाही. काहीच नाही मागायचं. फक्त दर्शन घेऊन यायचं. हो, दर्शन घेऊन. वारीत आल्यावर देव भेटतो अशी जो काही संदेश बाबांनी दिलेला आहे त्याच कारण आहे की लोक वारीत येतात. वारीत आल्यावर आनंद भेटतो, वारीत आल्यावर देव भेटतो. जरा राग कमी होतय, किरकिऱ्या वाढत नाही. वा. हा, चिडचिड होत नाही. चिडचिड होत नाही. हा. हे पहिल्यांदाच कोणतरी बोलतंय. तुम्हाला राग जास्त येतो का? राग येत होता पण वारी करायला लागलो म्हणून राग कमी. किती वर्ष झाले वारी करते? 4 वर्ष झाली. मग आता खूप कमी झालं. हा, बंजारा आहे. मस्त आहे. हे भारी सांगितलं तुम्ही. वारीत आल्यावर राग पण कमी होतो, चिडचिड पण कमी होते, आनंद पण मिळतो, देव पण मिळतो. तुमच्या दोघांसाठी तुम्ही खूप मस्त बोलले म्हणून तुमच्यासाठी एक भेटवस्तू आम्ही देतोय. कास्ता पाईप्स यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर देणार आहे आम्ही तुम्हाला. एक भेटवस्तू देणार आहे तर ती तुम्ही घ्या दोघं मिळून. असं धरलं तरी चालेल. बस. थांबा तुमचं भांडण नको व्हायला. तुम्ही दुसरं धरा. तसं तर राग कमी झालाय तुमचा पण तरी उगा राग बिग आला माझ्या. घरचे माणसं जीव लावते दिंडी केल्यावर. असं म्हणल्यावर दारू प्यायला गेला, बाजारला गेलं, संगतीला गेलं, सवळ्यात गेलं म्हणजे ते खुश राहते. वा, बरोबर आहे ना मग? बरोबर आहे. हा, बरोबर आहे मग. हा. बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका, मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, तोंडले बोंडले.